विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मुवमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत. मित्र हो, श्रोते हो आणि दर्शक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. गझलकार माननीय श्री सुजित कुमार कांबळे सर यांच्याशी. कांबळे सर, तुमचं कार्यबाहुल्य खूप आहे. तुमचं कुटुंब, तुमची शाळा, आश्रमशाळेमध्ये तुम्ही काम करता, याचा अर्थ तुमच्याकडे कामाचा खूप लोड असतो. अनेक विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं, जादाचे तास घ्यायचे, ह्या सर्व गोष्टी आम्ही जवळून पाहतो आहोत. परंतु कधी कधी आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की सर लेखन कधी करतात. हो, कारण तुम्ही शाळेतून आल्यानंतर तुमचं वॉकिंगचं तुमचं असतो, एक्झरसाईज तुम्ही करता, परत गावात मित्रांना भेटता, सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो आहोत. मग आम्हाला असं एक प्रश्न आहे की तुम्ही लेखन करता तर कधी, मग तुमची प्रक्रिया काय आहे, लेखन करणं म्हणजे अवलोकन कसं करता किंवा तुमची लेखनाची प्रक्रिया काय आहे, तर ती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, खरं तर लिखाण करायचं म्हटलं की होत नसतं. लेखन करण्यासाठी अगोदर वाचन करावं लागतं. आपले वर्तमानपत्र आहेत, सोशल मीडियावरती येणारे खूप लेख असतात. हे मनापासून वाचायचं आणि त्यामध्ये सांगितलेलं मर्म हे आपण जाणून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ न्यूजपेपरमध्ये असणारं संपादकीय पान, हो ते महत्वाचं आहे. संपादक ते खूप महत्वाचं आहे. त्या पेपरमध्ये वाचण्यासारखं तेवढंच असतं. ते अगोदर वाचलं पाहिजे आणि ते वाचल्यानंतर आपल्याला नवीन काही त्यामध्ये सुचतं का किंवा नवीन काही चांगलं लिहिता येतं का, हा विचार करावा लागतो. कधी कधी 2 ओळी सुचतात, कधी कधी 4 ओळी सुचतात. त्या खिशात कागद काढून लिहून ठेवणं हा एक त्याच्यावरती उपाय आहे. लिखाण करण्यासाठी बसलं की लिखाण होतं असं नाही, पण टप्प्याटप्प्यानं 2-4 ओळी जोडून लिखाण होतं हे मात्र निश्चित. मग त्याच्यासाठी दररोज केलेलं लिखाण एखाद्या दिवशी घ्यायचं, संध्याकाळी बसायचं, सगळे शांत झोपल्यानंतर लिखाणाला सुरुवात करायची. अगदी पहाट झाली तरी जे काही आपल्याला सांगायचं ते लिहित राहायचं. हा एक छंद माझा आहे आणि त्याप्रमाणे मी लिखाण करतो. पण तुमच्याकडे शाळेचं सुद्धा काम भरपूर असतं, मग कसं काय करता तुम्ही? हो, शाळेचा ज्यावेळी कामाचा व्याप असतो त्यावेळी निश्चितपणे लेखनाकडे दुर्लक्ष होतं. पण पहिली शाळा, शाळेतलं काम, शाळेतले तास, विद्यार्थी प्रथम आणि त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये अगदी संध्याकाळी हे लिखाणाला मी महत्व देतो आणि संध्याकाळी लिखाण करतो. म्हणजे कार्यालयीन जो तुमचा वेळ असतो त्यात फक्त कार्यालयीन काम करायचं. कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन काम अगदी 1-2 ओळी लिहिता आल्या तर लिहायच्या, निवांत मिळाला वेळ तर नाहीतर बाकीच लिखाण सगळं संध्याकाळी सगळे शांत झोपले की मग लिखाणाला सुरुवात करायची. मग कुठलाही विना अडथळा लिखाण व्यवस्थित पार पडतं आणि डोक्यामध्ये बाकीचे विचार पण नसतात. हा शिरस्ता मी पाळलेला आहे. आणि मग असं सलग लिखाण होतं का, तुकड्यामध्ये लिखाण होतं असं काय? संध्याकाळी बसल्यानंतर बराचसा विषय संध्याकाळी संपून जातो, सलग लिखाण होतं. पण दिवसाच्या व्यापामध्ये इतर काम असल्यानंतर 1-2 ओळी फक्त लिखाण होतं आणि संध्याकाळी मात्र पूर्ण लिखाण सलग होऊ शकतं. मी करतो. पण सर, तुम्ही अलीकडच्या काळामध्ये मागील 2-3 वर्षांमध्ये तुम्ही बघतो आम्ही की तुम्ही गझल लिहायला सुरुवात केली. हो, जमीन कशी सापडते गझलची? आता माझ्याकडे 2-3 सोशल मीडियावर ते ग्रुप आहेत. मी खूप गझला वाचतो. बरं, खूप वाचतो. खूप गझला वाचल्यानंतर एखादा मतला सापडतो. बरं, आणि तो माझ्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. गझल एका दिवसामध्ये पूर्ण होणारी गोष्ट नाहीच. आज मतला झाला की अजून 4 दिवसांनी एखादा शेर होतो, अजून 10 दिवसांनी एखादा शेर होतो. कितीतरी मतले माझे गझलेचे असेच पडून आहेत, ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. बरोबर.
नाही, असं होतं बरं का सर, माझ्या पण खूप कविता की पहिलं कडवं झालं किंवा दुसरं कडवं झालं त्याच्यानंतर ते पूर्ण झालीच नाही कविता. हो, आणि जो पण मनापासून तयार होत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही, ते पूर्ण मी करू शकत ते नाही. बळजबरीने लिहिण्यामध्ये काय मजा नसेल. नाही, बरोबर. पण मग ह्या गझलमध्ये तुम्हाला विशेष सल्ला किंवा मार्गदर्शन कोण करतं? कारण गझल हा लेखन प्रकार ऐकायला चांगला वाटतो पण लिहायला अवघड आहे तितकासा. हो, गझल हा लेखन प्रकार खरंच लिहायला अवघड आहे. खूप कवी गझल लिहिण्याचा प्रयत्न करतात, पण खरं तर बरेच जण म्हणतात तुम्ही एकदा गझलेच्या प्रेमात पडला की गझल तुम्हाला पुन्हा सोडत नाही. बरं बरं बरं. ही गोष्ट नक्कीच खरी आहे. पण तरी पण तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं असतं? माझ्या शब्द सुगणे मंच मंगळवेढाचे अध्यक्ष आहेत रत्नपारखी सर, बरोबर, हेमंत रत्नपारखी सर. हे अतिशय सुंदर गझल लिहितात, मला त्यांच्या गझला आवडतात. शिवाय विजय जोशी एक त्यांचा एक ग्रुप आहे. शिवाय कालिदास चौडेकर सोलापूरचे गझलकार आहेत. यांचं मी यांच्या गझला त्यांच्या परस्पर वाचत असतो. त्या ग्रुपवरच्या खूप गझला, सुंदर गझला असतात, त्या वाचतो आणि मी त्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करतो आणि मार्गदर्शन मात्र रत्नपारखी सरांचं घेतो. त्या पद्धतीने माझा प्रवास थोडा थोडा पुढे सुरू आहे. आता तुम्ही सोलापूरचे आपले कवी गझलकार कालिदासजी चौडेकर यांचं नाव घेतलं. हो. पण ते हजर पण लिहितात, मग तुम्ही हजर लिहिण्याचा प्रयत्न केला कधी का नाही? आता हजर लिहिणं हा एक खूप वेगळा प्रकार आहे. तो सगळ्याला जमतो असं नाही, पण त्यातले ते दर्दी आहेत त्यांना जमतो. मला अजून जमलेला नाही, नाही जमला. लवकर तुम्हाला ते पण जमेल. हो. म्हणजे इतरांचं साहित्य वाचायचं, वर्तमानपत्र वाचायचं, विशेषतः वर्तमानपत्रामध्ये संपादकीय पान, हो. संपादकीय आणि स्फुट लेखन हो. याचं वाचन केल्यानंतर आपल्याला आपल्या अवतीभोवती जे घडतं त्याचं सगळं अवलोकन, एक प्रकारचा सार मिळतो आपल्याला. हो. म्हणजे संपूर्ण जे चालू आहे त्याच्यातला सार आपल्याला मिळतो. हो. आणि त्यामुळे तुमच्या साहित्याला, तुमच्या चिंतनाला, तुमच्या लेखनाला एक वेगळी दिशा मिळते. हो, बरोबर. आणि रत्नपारखी सर किंवा कालिदास चौडेकर सर यांचंही तुम्हाला मार्गदर्शन असतं, त्यामुळे तुम्हाला तुमचं गझलचा प्रवास सुद्धा सुखकर होतो. लवकर तुमचं गझलचं पुस्तक यावं आम्ही वाट बघतो आहोत. धन्यवाद सर. खूप छान माहिती दिलीस, धन्यवाद. धन्यवाद. फिटनेसची सुरुवात कुठून होते माहिती आहे? तुमच्या घरातून आणि तुमच्या हातातल्या डंबेल सेटमधून. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटी डंबेल सेट्स, ज्यामुळे तुमचं वर्कआउट होईल अधिक शक्तिशाली, सुरक्षित आणि परिणामकारक. इथे उपलब्ध 2.5 किलो ते 20 किलोपर्यंतचे आयर्न डंबेल्स, रबर डंबेल्स, हेक्स डंबेल्स आणि ॲडजस्टेबल डंबेल सेट्स, जे फिटनेस लवर्स, बिगिनर्स, जिम ट्रेनिंग आणि घरगुती व्यायामासाठी एकदम उत्तम. नॉन स्लिप ग्रिप्स, मजबूत मटेरियल, परफेक्ट बॅलन्स आणि लॉंग लास्टिंग ड्युरेबिलिटी. शरीरात स्ट्रेंथ वाढवा, मसल बिल्ड करा आणि दररोजचा वर्कआउट करा आणखीन प्रभावी.